पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू विरुद्ध मोठी कारवाई, एकूण 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी शेगाव दुमला गावात एक टेम्पो गाडी, एक ट्रॅक्टर, वाळू उपसा करण्यासाठी लागणारी यारी, एकूण किंमत 11,50,000, तसेच आंबे गावातून 125 ब्रास वाळूचा साठा, किंमत रुपये 7,50,000। त्याप्रमाणे मौजा आंबे गावात एक टिप्पर, किंमत 28 लाख रुपये, त्यामध्ये 5 ब्रश वाळू, किंमत 30,000, असं एकूण 47 लाख रुपयांचं मुद्देमाल। त्यामध्ये एक टिप्पर, एक एंट्रा टेम्पो, एक ट्रॅक्टर, एकूण 130 ब्रास वाळू, असा एकूण किंमत रुपये 47 लाख रुपये वाहनांचा व वाळूसाठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून मोठी कारवाई केली आहे। पंढरपूर तालुका पोलिसांनी टेम्पो, ट्रॅक्टर, टिप्पर याचे चालक आणि मालक व वाळूसाठा करणारे याच्या आरोपींविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू केली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी, अक्षय सोनोने, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, PSI आबा शेंडगे, पोलीस हवालदार सुहास देशमुख, दीपक मंगेश रोकडे, भोसले सचिन, गावडे सागर, गवळी पोलीस चालक रामभाऊ चाटे, हसन नदाफ गोडसे यांच्या पथकाने केले।